जालना जिल्ह्यामध्ये पाऊस जो आहे तो उशिरा आला होता आणि त्यामुळे पेरण्या देखील जालना जिल्ह्यातल्या खोळंबल्याचा पावसामुळे आपल्याला पाहायला मिळालं होतं। जवळपास जालना जिल्ह्यामध्ये 50% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत आणि मी सध्या जालना जिल्ह्यातल्या गोलापांगरे येथील एका शेतामध्ये उभा आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे शेत आहे आणि यामध्ये सोयाबीनचं बियाणं जे आहे ते पेरलं गेलं होतं आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सोयाबीन जे आहे ते एखादं या ठिकाणी जे सोयाबीनचं बियाणं जे आहे ते उगवल्याचं दिसतंय। मात्र हीच लाईन आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर कुठंच सोयाबीनचं बियाणं जे आहे ते या ठिकाणी उगवल्याचं चित्र आपल्याला सध्या दिसून येत नाहीये। मात्र गेल्या वर्षीचा हरभरा या ठिकाणी निघून येतोय, मात्र सोयाबीनचं बियाणं ह्या वर्षी पेरलेलं जो बियाणं आहे तो अक्षरशः उगवलं नाही अशी सध्या स्थिती आपल्याला या शेतामध्ये दिसून येत आहे। गेल्या वर्षीचा जो हरभरा आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी उगवतोय, मात्र ह्या वर्षी पेरलेलं सोयाबीनचं बियाणं या ठिकाणी उगवत नाहीये। त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर हे सोयाबीनचं बियाणं कोणतं आहे, नेमकं शेतकऱ्यानं कोणतं बियाणं सोयाबीनचं पेरलं थेट त्यांच्याशीच बोलूया। काय सांगाल, तुम्ही सोयाबीनचं बियाण्याची ही बॅग दिसत आहेत, तुम्ही किती एकर सोयाबीन लावली होती? हे 25 एकर मध्ये पेरलेलं आहे आणि 25 एकर मध्ये पेरून पूर्ण ग्रीन गोल्डच पेरलेलं आहे। 25 थाय बॅग आणलेले आहे आणि 25 एकर पेरून त्याला खर्च झालेला आहे। त्यात एकही दाणा उगलेला नाहीये। तुम्ही बघत आहात की शेतात एकही दाणा उगलेला नाहीये आणि काय आता परिस्थिती अशी बोलावं काय हे आम्हाला समजणार नाही। शेतकऱ्याची भावना कोण जाणून घेणार? इथून पुढं आता सरकारनं काही याच्यावर विचार घ्यायला पाहिजे, काही याच्यावर तात्काळीन काहीतरी निर्णय घेऊन किंवा कृषी सहाय्यक हे ते यायला पाठवून हे करायला पाहिजे। किती तुम्ही 25 बॅगा लावल्या होत्या, तुमचं काही बॅग होतं का? तुम्ही किती एकर पेरलं? माझे बी 10 बॅग आहे साहेब। आम्ही निशब्द साहेब, आमचा मायबाप आज वाली कोणी नाही, आम्हाला विचारणार कोण नाही। आम्ही आमच्या तोंडा घासाचा घास आम्ही जमिनीत लावला आणि आमचा जमिनीशिवाय कोणता व्यवसाय नाही साहेब। आणि आम्हाला विचारायला कोण नाही। कृषी सहाय्यकला फोन केला ते म्हणते आम्हाला बीएलओचं काम दिलं आहे। आता आम्हाला बीएलओचं काम बी समजत नाही साहेब। आम्ही राबणार लोक आहे, आम्ही व्याजनं कर्जनं इकडून तिकडून घेऊन हे बी बियाणं पेरलं। आता तुम्ही बघितलं गेल्या वर्षीचा हरभरा निघला साहेब, पण आमचं निघत नाही साहेब। आमचे मायबाप आमच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे सांगू इच्छितो सरकारला, प्रशासनाला। आमचे काही शेतकऱ्यांनी तक्रार बी केली कृषी कार्यालयाला आणि आम्ही बी आता सगळे शेतकरी जाणार आहोत। आमचे मायबाप व्हा कोणीतरी आणि आम्हाला खर्चातून वाजा एकरी 12 ते 15 हजार रुपये खर्च या शेतीला लागतो साहेब। आणि आता याचे निवारण तुम्ही करावं। आम्ही कलेक्टर साहेबाला बी या मार्फत सांगू इच्छितो, कारण तात्काळ याची कृषी कार्यालयाला काही परवानगी देऊन काही आदेश देऊन आमचे नुकसान भरपाई कशा पद्धतीने आम्हाला मिळेल याची आमची काळजी घ्या साहेब। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे ग्रीन गोल्डचं जो बियाणं आहे तो मार्च 2026 ची पॅकिंग आहे, म्हणजे याच वर्षीची पॅकिंग आहे। परंतु हे बियाणं पूर्णतः फेल गेलेलं आहे, उगवलेलं नाहीये। काही शेतकरी आहेत, पुन्हा आपण थेट त्यांच्याशीच बोलूयात। काय सांगाल, तुम्ही बियाणं लावलं होतं, काय परिस्थिती आहे? तुमचं बियाणं उगवलं आहे का? उगवलंय का बियाणं? नाही ना उघड हे काय काय मागणी राहणार तुमची आता सरकारकडे? त्याने भरून द्या खर्च झालेला, पीक चाललं गेलं, काय करणार शेतकरी? पुढे जातं यात उघडलं नाही, आता पुढे टाइम चाललाय पेरणीचा, काय येणार काय जाणार त्याच्यामध्ये? खर्च ज्यादा झालेला आहे। हा आता इथं तर काही नाही, लोकांना शेतकऱ्याजवळ काय सारे नंगे झालेले आम्ही। या जण बट्ट्यानं पैसे काढून सनी आम्ही हे केलेले पेरलेले राहणं। सरकारनं काही मदत करा आम्हाला। नक्कीच सरकारनं मदत करावी अशी मागणी करताय शेतकरी। गोलापांगरीत ही परिस्थिती आहे, मात्र किती जवळपास शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि किती बॅगांची या ठिकाणी? सर सांगायचं म्हणजे एक तर 1.5 ते 2 महिने एक तर पाऊस दडी मारून बसला होता। आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं की बाबा पेरणी करून घ्यावी। पेरणी केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याची अवस्था झाली, कमीत कमी 400-500 शेतकऱ्याचं 400-500 एकरच्या शेतकऱ्यांचं बी बियाणे उगलेलंच नाहीये। सांगायचं म्हणजे शेतकऱ्याची अशी अवस्था झालेली, आता धरावं की पळावं असा विषय झालेला आहे। शेतकऱ्याला सध्याच्या पिरियडला कर्जमाफी दिली सरकारने, पण ती पण अद्यापर्यंत भेटलेली नाही 30 तारखेपासून। त्याच्यानंतर असं 15-20 हजार रुपये एकरी खर्च करायचा, शेतकऱ्याला आज आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही राहिलेला। त्यामुळे शेतकऱ्यांनी याच्यावर गंभीर विषय घेऊन प्रत्येक शेतकऱ्याची व्हिजिट, ज्या शेतकऱ्याचं बी बियाणे उगलेलं नाही प्रत्येकाच्या शेतात येऊन त्यांनी व्हिजिट मारावी व कृषी मंत्र्याला किंवा कृषी अधिकाऱ्याला आदेश द्यावे की इथे येऊन पाहणी करावी, एवढीच मागणी आहे।
नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एकीकडे शासन बोगस बियाणे विकणाऱ्यावर कठोर कारवाई करत असल्याचा दावा करत असला तरी सुद्धा जालन्यामध्ये मात्र परिस्थिती वेगळीच पाहायला मिळत आहे. जालन्यामध्ये जवळपास गोलापांगरी गावातील 50% शेतकऱ्यांची बियाणं जे आहे ग्रीन गोल्डचं ते उगवलं नसल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि या संदर्भात शेतकऱ्यांनी थेट तक्रार देखील केली आहे. मात्र या ठिकाणी कुठलीही कारवाई प्रशासनाच्या वतीने अद्यापही झालेली नाही. मात्र आता या शेतकऱ्यांच्या तक्रारीवर कृषी विभाग कागदी घोडे नाचवणार की थेट शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, हाच मुख्य प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.